नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे इंद्रधनुष्याचा 8वा रंग. चला तर स्टोरीला सुरुवात करूया. वसुधा अजूनही दाराकडे बघत होती. नुकतीच त्या दारातून रावी आपल्या पतीबरोबर बाहेर पडली होती. अंगावर प्रसन्न पिवळ्या रंगाची साडी, मॅचिंग ब्लाऊज, हातात बांगड्या, कपाळावर छानशी टिकली, केसांचा सुरेखाचा आंबाडा, गळ्यात मंगळसूत्र, कानात कर्णफूल. अगदी सोजवळ सात्विक भारतीय सौंदर्याची मूर्ती दिसत होती. हातातल्या तांदुल्यानं तिच्या मातृत्वाचं तेज अधिकच वाढवलं होतं. वसुधाच्या नजरेपुढे काही वर्षापूर्वीचा प्रसंग एखाद्या सिनेमातल्यासारखा दिसू लागला. रावीचे आईबाबा तिला समुपदेशनासाठी वसुधाकडे घेऊन आले होते. वसुधा हॉस्पिटलमध्ये मानसोपचार तज्ज्ञ आहे. त्याच्याच जोडीनं ती पेशंटला समुपदेशही देते. या दोन्ही कामांमुळे तिच्याकडे वेळ कमी असतो, पण सामाजिक बांधिलकी म्हणून हे काम ती अत्यंत निष्ठेने करते. मानसिक दृष्टीनं खचलेल्या, निराशेनं ग्रासलेल्या पेशंटला त्या गर्तेतून बाहेर काढून पुन्हा नव्यानं आयुष्य जगण्याची उमेद देणं, त्यांचं आयुष्य मार्गी लावणं, हेच तिच्या आयुष्याचं उद्दिष्ट होतं. रावीला वसुधाच्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तिनं पंख्याला ओढणी बांधून गळफास घ्यायचा प्रयत्न केला होता. वेळेवर आईनं बघितलं, आरडाओरडा केला. रावीला गळफासातून सोडवून हॉस्पिटलमध्ये आणलं. योग्य वेळेत योग्य ते उपचार मिळाले आणि रावी वाचली. डॉक्टर वसुधाला त्या क्षणीच लक्षात आलं, तिच्या शरीरापेक्षाही तिचं मन घायाळ झालेलं आहे. गरज मनावरच्या उपचारांची आहे. वसुधानं खरं काय ते जाणून घेण्यासाठी रावीच्या आईशी, शांताशी संवाद साधला. आधी तर ती काही बोलायलाच तयार नव्हती, पण वसुधानं हळूहळू तिला विश्वासात घेतलं. रावीच्या उपचारासाठी सगळी माहिती गरजेची आहे. ही सगळी माहिती अगदी गुप्त ठेवली जाते, असं सगळं पटवून दिलं. तेव्हा त्यांनी कसंबसं एकदाचं काय ते सांगितलं. ते ऐकून वसुधेच्या मनात निरागस रावीबद्दल ममता दाटून आली. शांतानं सांगितलं, रावीवर बलात्कार झाला आहे आणि तोही तिच्या वडिलांच्या खास मित्राकडून. वडिलांचे मित्रच असल्यामुळे त्या घरी ती केव्हाही जात होती. त्यांची मुलगी रावीची मैत्रीणच होती. दोघी एकाच वर्गात होत्या. एक दिवस रावी एक प्रोजेक्ट फाईल घ्यायला त्यांच्या घरी गेली. तेव्हा मैत्रीण व तिची आई बाहेर गेलेल्या होत्या. तिची बॅग आतमध्ये आहे, तू हवं तर त्यातून फाईल काढून घे, तिचे बाबा म्हणाले. त्यानंतर रावी घरी आली. ती सरळ खोलीत जाऊन झोपली. रात्री तिला तापच भरला. असेल व्हायरल म्हणून आम्ही डॉक्टरांचं औषध दिलं. ताप उतरल्यानंतरही रावी कॉलेजला जात नव्हती. आम्हाला वाटलं ॲन्युअल गॅदरिंग, स्पोर्ट्स वगैरे चालू असेल म्हणून क्लासेस लागत नसतील. म्हणजे फारसं गंभीरपणे आम्ही ते घेतलंच नाही. मग एक दिवस यांचे मित्र घरी आले. हॉलमध्ये वाचत बसलेली रावी घाबरून तिथून उठली आणि खोलीत जाऊन तिनं दार लावून घेतलं. एरवी काकांसाठी पाण्याचा ग्लास घेऊन ती स्वतःच यायची. मला ते खूप खटकलं. मग मी हळुवारपणे रावीला विश्वासात घेतलं. तिनं रडत रडत त्या किळसवाण्या घटनेबद्दल सांगितलं. तेव्हा माझा संताप झाला. असं वाटलं ताबडतोब पोलिसात तक्रार द्यावी. पण रावीचे बाबा म्हणाले, संयम ठेवायला हवा. पोलिसात तक्रार दिली तरी पुढले सोपस्कार अवघड असतात. कोर्टात केस गेली तर अजूनच अब्रूचे वाभाडे निघतील. कोर्ट पुरावा मागतो, आपला पुरावा कुठून देणार? वकील अत्यंतच वाईट भाषेत प्रश्न विचारतात. आपली भाबडी पोर तिथं कशी टिकून राहील? तिला पुन्हा त्या सगळ्या घटनाक्रमातून गेल्यासारखं वाटेल. आता ही गोष्ट फक्त आपल्यातच आहे, तर उद्या सर्वतोमुखी झाली तर पोर पार कोलमडेल. सगळं आयुष्य काढायचंय तिला. कुणी तिच्याकडे निर्दोष म्हणून बघणार नाही. आपण शांत राहायचं, रावीचं आयुष्य मार्गी लावायचं, तिला या धक्क्यातून सावरायला मदत करायची. शांतानं हे सगळं सांगितलं. तेव्हा संतापानं भावना अनावर झाल्यानं ती थरथरत होती. एक दीर्घ श्वास घेऊन तिनं म्हटलं, लेकीची अवस्था बघून आतडं तुटायचं. वाटायचं त्या नराधमाला भर बाजारात फोडून काढावं. पण पुन्हा विचार यायचा की आज तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालंच आहे. निदान उद्या तरी नीट सावरायला हवं. आम्ही तिला खूप समजावलं. ती कॉलेजात जाऊ लागली.
भाऊ सतत तिच्यासोबत असायचे, मीही सतत तिच्या भोवती असायची. तिचं हसणं बोलणं बंद झालं होतं, पण असं वाटलं ती हळूहळू सावरते आहे. आज मी थोडा वेळ शेजारी गेले होते, तेवढ्यात तिनं हा आत्मघातकी प्रयत्न केला. शांताला रडू अनावर झालं. वसुधानं सर्व काही शांतपणे आणि मनापासून ऐकून घेतलं. तिनं शांताला सांगितलं, रावीला माझ्या घरी घेऊन या. तिला समुपदेशनाची गरज आहे. ती नक्की यातून बरी होईल. तिचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, याबद्दल तुम्ही निश्चिंत असा. पहिल्या भेटीत वसुधाशी रावी एक चकार शब्दही बोलली नाही. वसुधा बोलत होती आणि रावी खाली मान घालून नुसती बसून होती. दुसऱ्या मीटिंगमध्येही तसंच घडलं. तिसऱ्या भेटीत रावीनं फक्त नजर उचलून वसुधाकडे बघितलं. याप्रमाणे अजून 1-2 मीटिंग झाल्या. वसुधा तिला परोपरीनं समजावत होती आणि रावी निर्विकार मुद्रेनं फक्त भिंतीकडे बघत असायची. एका मीटिंगमध्ये मात्र रावी कठोरपणे म्हणाली, सगळं काही विसरून जगणं सुरू करा. हे सांगणं खूप सोपं आहे, पण जे माझ्या बाबतीत घडलंय ते वाळूवर लिहिलेल्या अक्षरासारखं नाही. एक लाट आली आणि सगळं धुवून घेऊन गेली. मी काय भोगलंय हे तुम्ही समजू शकणार नाही. आणि हे करणारा कुणी आपलाच असतो, तेव्हा मनाला होणाऱ्या यातना कुणाला कशा कळणार. बोलता बोलता ती स्फुदून रडू लागली. वसुधानं तिला जवळ घेतलं. काही वेळ ती रावीला थोपटत होती. रावीच्या मनातली खळबळ अश्रूंच्या रूपानं वाळवळून जात होती. काही वेळानं वसुधानं तिचा चेहरा हाताच्या ओंजळीत घेतला आणि ती कोमल शब्दात म्हणाली, या यातना माझ्याखेरीज कोण जाणून घेईल. माझ्या पोरी शांत हो. रावीनं दचकून तिच्याकडे बघितलं. वसुधाच्या चेहऱ्यावरची वेदना आणि डोळ्यातले अश्रू बघून ती आपले हुंकी विसरली. वसुधानं तिला स्वतःच्या आयुष्यात घडलेला प्रसंग सांगितला. 20 वर्षापूर्वीचा. शाळेचं ते शेवटचं वर्ष होतं. शाळेनं जंगी फेअरवेल पार्टी दिली होती. भाषणं, मनोरंजनाचे कार्यक्रम, जेवणं वगैरे आटपेपर्यंत बराच अंधार पडला होता. मी आणि माझी मैत्रीण रागिनी शाळेपासून थोड्या अंतरावर उभ्या होतो. तिथं रिक्षा नेहमीच मिळायच्या, पण त्या दिवशी एकही रिक्षा नव्हती. आम्ही थोड्या घाबरलो होतो, काळजीत होतो, कारण रस्त्यावर दिवेही नव्हते. तेवढ्यात एक कार आमच्यापाशी येऊन थांबली. काही कळायच्या आत 2 धटिंगांनी मला कारमध्ये ओढून घेतलं. अंधाराचा फायदा घेऊन रागिनी कशीबशी निसटली. तिनं माझ्या घरी जाऊन ही बातमी दिली. पोलिसांच्या मदतीनं घरचे लोक माझ्यापर्यंत पोहोचतो. त्या गुंडांनी माझ्या अब्रूची लक्तरं करून मला बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकलं होतं. कोण, कुठले, काही कळायला मार्ग नव्हता. मला घरी आणलं तेव्हा मी अर्धमेल्या अवस्थेत होते. आईबाबा सुन्न झाले होते. डॉक्टरांनी मला औषध दिलं, सलाईन लावलं, शुद्धीवर आले आणि त्या प्रसंगाच्या आठवणीनं धाय मोकळून रडायला लागले. आईबाबा समजूत घालत होते, धीर देत होते, पण मला काहीच समजत नव्हतं. तो ओंगळ स्पर्श दूर व्हावा म्हणून घासून घासून आंघोळ करायची. तरीही वाटायचं अनेक झुरळं अंगावरून फिरत आहेत. कशीबशी परीक्षेला बसले. मुळात हुशार होते. अभ्यास छानच झालेला होता म्हणून पेपर लिहिता आले. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, माझी मासिक पाळी चुकली आहे. आता जगण्यात काय अर्थ होता. मी जीव द्यायचा प्रयत्न केला, पण आईनं मला वाचवलं. तिनं आणि बाबांनी पुन्हा पुन्हा मला समजावलं. मी स्वतःला हकनाक अपराधी मानते आहे, विनाकारण त्रास करून घेते आहे. अपराधी तर ते गुंड आहेत, लाज त्यांना वाटायला हवी. आईनं ओळखीच्या लेडी डॉक्टरला सगळं सांगितलं. तिनं मला त्या संकटातून मोकळं केलं. तिनंही तेच सांगितलं, मी स्वच्छ आहे, पवित्र आहे, ताठमानेनं मी जगायचं आहे. त्या क्षणी मी ठरवलं, यापुढे आयुष्य माझ्यासारख्या मुलींसाठी वेचीन. निष्पाप निरपराध मुलींना स्वाभिमानानं जगायला शिकवेल. तू जर पुन्हा ठामपणे उभी राहिलीस तर मला आनंद होईल. वसुधानं आपली कहाणी संपवली. अनेक दीर्घ श्वास घेतला. पण तुम्हाला समाजाची भीती नाही वाटली? रावीनं विचारलं. कुणाची भीती? कुठला समाज? आता मला कुणाचीच भीती वाटत नाही. जे घडायचं ते घडून गेलं होतं.
आता फक्त मला मिळवायचं होतं. मग काय झालं? म्हणजे तुम्ही आजच्या या मुक्कामावर कशा पोहोचलात? अजूनही रावीचा विश्वास बसत नव्हता वसुधाच्या बोलण्यावर. तो प्रसंग आयुष्यातून पुसून टाकण्यासाठी मी ते शहर सोडलं. पुढचं सगळं शिक्षण मी विद्यापीठाच्या वसतिगृहात राहून पूर्ण केलं. तेव्हा माझ्या डोळ्यापुढे एकच ध्येय होतं, मानसशास्त्रातील सर्वोच्च पदवी मिळवायची. माणसांच्या मनात अगदी आतवर जाऊन शोध घ्यायचा. मनाच्या तळाशी जिथं माणूस आपले विकार, निराशा, विचार आणि अनेक रहस्य लपवून ठेवतो, तिथपर्यंत पोहोचायचं. माझ्या विकनेसलाच मी माझी शक्ती बनवली. मी लढाई माझी एकटीची होती आणि मी ते जिंकले पण. काही वेळ कुणीच बोललं नाही. मग रावीच्या खांद्यावर हात ठेवून वसुधा म्हणाली, हे बघ रावी, आपलं आयुष्य फार फार मौल्यवान आहे. ते भरभरून जगण्यासाठी मिळालं आहे. दुसऱ्या कुणाच्या पापाची शिक्षा स्वतःला का म्हणून द्यायची? तुलाही आता तुझी लढाई एकट्यानंच लढायची आहे. धीर खचू द्यायचा नाही, निराश व्हायचं नाही. तुझं वयच असं कितीच आहे ग. तू आपलं शिक्षण पूर्ण कर, छानसा जोडीदार शोधून लग्न कर. मला लग्नाला बोलवायला विसरू नकोस. रावीनं लगेच प्रश्न विचारला, तुम्ही लग्न का नाही केलं? एक निश्वास सोडत वसुधानं म्हटलं, त्यावेळी मी एक चूक केली. माझ्याबरोबर शिकणाऱ्या डॉक्टर नमननं मला मागणी घातली होती. मलाही तो आवडत होता. पण आयुष्याच्या जोडीदारापासून आपला भूतकाळ लपवून ठेवण्यापेक्षा त्याला सगळं स्वच्छ सांगावं, असा विचार करून मी माझ्या आयुष्यातली ती घटना त्याला सांगितली. त्यानंतर त्यानं लग्नाला नकार दिला नाही, पण त्याची वागणूक बदलली. त्याच्या प्रेमात आता दयेची, उपकाराची झाक होती. ती मला सहन होईना. या मुक्कामावर पोहोचल्यानंतर मला कुणाचीही दया नको होती. मीच मग पाऊल मागे घेतलं. कारण पुढल्या आयुष्यात मला नमनच्या पुरुषी अहंकाराचा नक्कीच त्रास झाला असता. ते मला नको होतं. मग तुम्ही मला लग्न करायला का सांगताय? ही परिस्थिती माझ्याही बाबतीत उद्भवू शकते ना? तेच मी तुला सांगते आहे. जी चूक मी केली ती तू करू नकोस. स्वतःला अनेक गर्लफ्रेंड्स असणाऱ्या पुरुषाला पत्नीचा बॉयफ्रेंड चालत नाही. बायको वर्जिनच हवी असते. हे कटू सत्य आहे. तुला कुणालाही काहीही सांगायची गरज नाहीये. तू सांगितलं नाहीस तर कुणालाही यातलं काहीही कळणार नाहीये. पण मग ही फसवणूक नाही का ठरणार? रावी अजूनही गोंधळलेलीच होती. फसवणूक तुझ्या बाबांची झाली, त्यांच्या मित्रानं केली. फसवणूक त्या मित्राच्या कुटुंबियांची झाली. फसवणूक माणुसकीची आणि एका निरागस आयुष्याची झाली. तू या एका गोष्टीचं काय घेऊन बसली आहेस? आता मुलींनी, स्त्रियांनी थोडं चतुर आणि स्वार्थी व्हायला हवं. आयुष्याच्या सप्तरंगी इंद्रधनुष्यात आता एक आणखी म्हणजे 8वा रंग जुळावा लागणार आहे. झगमगत्या आत्मविश्वासाचा, झळझळत्या मनशक्तीचा, थोड्याशा बेदारकपणाचा. रावीच्या डोळ्यात रोखून बघत वसुधा अगदी शांतपणे ठाम स्वरात बोलत होती. ते शब्द रावीच्या मनात खोलपर्यंत झिरपत होते. वसुधा पुन्हा म्हणाली, असं बघ, तुझे ते तथाकथित अंकल तर आजही समाजात उजळ माथ्यानं वावरत आहेत. खरं ना? मग तू का खाली मान घालून भीतभीत जगायचं? अगं, शुद्ध सोन्यावर चिखल उडाला तरी सोनं ते सोनंच असतं. तू स्वतः 100 नंबरी सोनं आहेस. फक्त त्यावरचा त्या घटनेचा डाग आत्मविश्वासाच्या फडक्यानं पुसून टाक. समाजात वावरताना बेतारकपणे वावर. रावी विचार करत होती. मग तिनं म्हटलं, पण जर त्यांनी मला कधी ब्लॅकमेल केलं तर? तसं होणार नाही. माझ्या ओळखीच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं त्याला चांगलाच दमात घेतलाय. यापुढे तो या गावातही दिसणार नाही. स्वतःच्या बायको आणि मुलांसमोर आपलं पाप उघड व्हावं ही कुणाही पुरुषाला सहन होणार नाही. त्या बाबतीत तू निशंक राहा. त्यानंतर 1-2 मीटिंग्स अजून झाल्या. रावी आता पूर्ण आत्मविश्वासानं आयुष्याला सामोरी जाणार होती. तिनं शिक्षण पूर्ण केलं, चांगली नोकरीही मिळाली, चांगलं स्थळ सांगून आलं, लग्नही झालं. मधल्या काळात वसुधा रावीला भेटली नाही, पण ती शांताच्या सतत संपर्कात होती, वेळोवेळी मार्गदर्शन करत होती. रावीची प्रगती ऐकून
तिला समाधान वाटत होतं. लग्न होऊन रावी सासरच्या गावी निघून गेली होती. ती आज आपल्या तान्हुल्याला घेऊन त्याच्या बारशाचं आमंत्रण द्यायला वसुधाकडे आली होती. एक कडी कोमेजता कोमेजता पुन्हा उमलली होती. वसुधाला अगदी कृत्य वाटत होतं. ती समाधानानं उठली. रावीच्या बाळासाठी आणि रावीसाठी काहीतरी आहेर करायचा होता. पर्स घेऊन घराबाहेर पडताना प्रसन्न हास्य तिच्या मुखावर होतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.